फक्त थोडे दिवस थांबा ना शेठ, टॉपच करणार आप्पा, डायरेक्ट धप्पा. सेंचुरी सेंचुरी तो शुभन है, द प्लेयर है सेंचुरी तो. जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल MMA एडिटमध्ये. तर आजचा आपला व्हिडिओ खूपच इंटरेस्टेड झालेला आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर आपण एडिटिंगला सुरुवात करूया. तर भावांनो, तुम्हाला अलाइट मोशन ओपन करून आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती तुम्हाला यायचं आहे. बिटमार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती जाऊन तुम्हाला एक इमेज सिलेक्ट करायचं आहे. इमेजला शेवटपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्यायचं आहे. त्यानंतर कोपऱ्यावरती जाऊन फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. मूव अँड ट्रान्सफरवरती जायचं आहे. तर अशा प्रकारे मध्यभागी सेट करून घ्यायचे. त्यानंतर परत आपल्याला 9 सेकंडवरती येऊन आपल्याला इमेजवरती क्लिक करून स्प्लिट मारायचे भावांनो. 9 सेकंडच्या पुढे जितके बिट दिसेल भावांनो तिथे तुम्हाला अशा प्रकारे स्प्लिट मारायचे. तर मी स्प्लिट मारून घेतलेले. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इथे 2 नंबरच्या बिटवरती यायचे. प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती जाऊन तुम्हाला PNG दिलेले भावांनो, मी ते तुम्हाला अशा प्रकारे ॲड करून घेतो भावांनो. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इथे वरती मूव अँड ट्रान्सफरवरती जायचे. तुम्हाला PNG सेट करून घ्यायचं भावांनो. परत पुढच्या बिटपर्यंत यायचे भावांनो, त्याला इथपर्यंत ओढून घ्यायचे. त्यानंतर परत आपल्याला प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचे. मीडियावरती जाऊन तुम्हाला दुसरा एक PNG भावांनो तो अशा प्रकारे घ्यायचा आहे. त्याला पण इथपर्यंत अशा प्रकारे सेट करायचं आहे. त्याची जी लेंथ आहे आपल्याला साईज ती अशा प्रकारे वाढवून घ्यायची. नंतर त्याला इथपर्यंत घ्यायचे भावांनो. पुढचा पार्ट कट करायचा आहे. परत पुढे मीडियावरती यायचं आपल्याला. त्यानंतर तिसरी जी PNG ती ॲड करायची तुम्हाला. त्यानंतर तिला पण अशा प्रकारे आपल्याला इथपर्यंत सेट करून घ्यायचे. त्यानंतर तिला तिची जी साईज आहे इन्क्रीज करायची थोडी. त्यानंतर परत पुढे यायचे. प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती जायचे. मीडियावरती गेल्यानंतर परत तुम्हाला एक PNG ॲड करायची भावांनो. तिला पण अशा प्रकारे तिथपर्यंत सेट करून घ्यायचं आहे. परत पुढे यायचं आहे. प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे. मीडियावरती जाऊन परत एक PNG ॲड करायची भावांनो. तिला ॲड केल्यानंतर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. मूव अँड ट्रान्सफरवरती जाऊन तिला अशा प्रकारे इथे सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर परत तुम्हाला 9 सेकंडवरती यायचे. प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती जाऊन तुम्हाला एक PNG तिला अशा प्रकारे मूव अँड ट्रान्सफरवरती जाऊन इथपर्यंत सेट करायचं आहे. तिची जी लेंथ आहे तुम्हाला अशा प्रकारे इन्क्रीज करून घ्यायची. अशा प्रकारे तुमच्या इमेजनुसार तिला सेट करायचं भावांनो. आपण PNG ॲड केलेले भावांनो. त्यानंतर तुम्हाला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती जाऊन तुम्हाला एक व्हिडिओ देईन भावांनो ओव्हरले, त्याला ॲड करायचं आहे. त्याला ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे 9 सेकंडपर्यंत यायचं भाव. लेफ्ट साईडचा तो कट करायचा आहे. त्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीवरून लाईटन करून त्याला लिनर डच करून टाकायचं. शेवटच्या बिटवरती येऊन त्याचा पुढचा जो पार्ट आहे तो कट करायचा भावांनो अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला बॅक घ्यायचे भावांनो. बॅक आल्यानंतर तुम्हाला आपल्या शेक इफेक्टवरती येऊन जो आपला पहिला जो इमेज रेम भावांनो त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती जायचं आहे. 3 डॉट अजून तो इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे. परत बॅक जायचं आहे. बॅक गेल्यानंतर तुम्हाला आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. त्यानंतर जो आपला फर्स्ट इमेज होता आपला त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टवर जायचं आहे. 3 डॉट अजून त्याला पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर तुम्हाला परत बॅक यायचं आहे. शेक इफेक्टवरती यायचं आहे. आपल्या शेक इफेक्टवरती आल्यानंतर अशा प्रकारे पुढे स्क्रोल करून घ्यायचं आहे. जो 2 नंबरचा इमेज रेम भावांनो त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टवरती जायचं आहे. 3 डॉट अजून तो इफेक्ट आपल्याला आता कॉपी करायचा आहे. परत बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे परत. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पुढे स्क्रोल करत घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथे आल्यानंतर तुम्हाला 9 सेकंडवरती यायचं आहे. तिथे आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे अशा प्रकारे. परत पुढे यायचे भावांनो. हा इमेज सोडायचा आहे. इथे आल्यानंतर आपल्याला एक इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला परत बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपल्याला परत शेक इफेक्टवरती जायचं आहे. शेक इफेक्टवरती गेल्यानंतर जो आपला दुसरा जो इमेज होता भावांनो इथे याच्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती जायचं आहे. 3 डॉट अजून तो इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर परत आपल्याला बिटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इकडे स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर जे आपले आपण मधामध्ये सोडलेले भावांनो ते इमेज त्याच्यावरती यायचं आहे. इफेक्टवर जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट करायचं आहे इमेज अशा प्रकारे. परत पुढे यायचं आहे. इथे पण आपल्याला तोच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. आणि जो आपला शेवटचा जो इमेज आपला हाच इफेक्ट पेस्ट करून टाकायचा भावांनो. त्यानंतर आपल्याला परत प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती जाऊन तुम्हाला बॉर्डर PNG ॲड करायचं भावांनो. बॉर्डर PNG ॲड केल्यानंतर परत बॅक जायचं आहे. आपल्या शेक इफेक्टवरती यायचं आहे. शेक इफेक्टवरती आल्यानंतर तुम्हाला जे 2 आपले रेक्टँगल 2 दिसतील भावांनो ते 2 त्याच्यावरती क्लिक करून इथे प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे. कॉपी लेअर करायचे आहे 2. त्यानंतर परत बॅक येऊन आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती तुम्हाला यायचं आहे. बिटमार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर परत इथे प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे. हे लेअर आपल्याला पेस्ट करून टाकायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इमेज दिसून जाईल भावांनो. त्यानंतर आपण जी बॉर्डर PNG घेतली होती तिला अशा प्रकारे वरती घ्यायचं आहे. अशा प्रकारे ती तुम्हाला
वरती येऊन जाईन भावना. तर आजचा आपला व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया भावना आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.